Hello friends. Friends, today we are going to learn a grammatical topic. It is very important as far as the exam is concerned. And that topic is transformation. What does it mean by transformation? In our question paper, so many times, frequently, every year, at least one or two questions on this topic are there in our question paper. So it is very important. You can get 1 or 2 marks after completing this lesson. Is it? What is meant by transformation? Transformation means converting a sentence into another kind of sentence. मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन हा अतिशय महत्त्वाचा ग्रॅमर टॉपिक आहे. 1 ते 2 मार्क प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवर विचारले जातात. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? तर एका प्रकारचं वाक्य दुसऱ्या प्रकारच्या वाक्यामध्ये कन्वर्ट करणे, चेंज करणे, त्याचा बदल करणे, याला आपण ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. मग ज्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह, देन ॲसरेटिव्ह इंटू क्वेश्चन फॉर्म, एक्सक्लामेटरी इंटू ॲसर्टिव्ह, ॲसर्टिव्ह इंटू एक्सक्लामेटरी सेंटेन्स, या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. तर यातला पहिला प्रकार आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स इंटू एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्स इंटू एक्सक्लामेटरी. ॲसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्याचं रूपांतर उद्गारार्थी वाक्यामध्ये करायचं. बऱ्याच वेळेस 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गासाठी या टॉपिकवर अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन परीक्षेमध्ये विचारल्या जातं, म्हणून हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स, सगळ्यात अगोदर तर आपल्याला याच्या रचना आपल्याला माहिती पाहिजेत. ॲसर्टिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट, देन वर्ब, देन ऑब्जेक्ट, एंड्स विथ फुल स्टॉप. ही झाली ॲसर्टिव्ह सेंटेन्सची रचना. एक्सक्लामेटरी सेंटेन्स, हाऊ कॅन वी फाइंड आउट द एक्सक्लामेटरी सेंटेन्स? एक सगळ्यात छोटा ट्रिक याच्यामध्ये असा आहे की ज्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क वापरलेलं आहे ते वाक्य एक्सक्लामेटरी आहे. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स का वापरतात? टू एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग्स, अत्यंत जास्त तीव्रतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरल्या जातं. मोस्ट ऑफ द एक्सक्लामेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट अँड हाऊ. व्हॉट आणि हाऊ या दोन शब्दांनी जास्तीत जास्त प्रकारचे एक्सक्लामेटरी सेंटेन्स सुरू होतात. अँड इट एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क, आणि ते वाक्य उद्गारार्थी चिन्हाने समाप्त होतात. या प्रकारच्या या दोन्ही वाक्याच्या रचना आहेत. परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जातो? ॲसर्टिव्ह सेंटेन्स दिलं जातं आणि इन ब्रॅकेट लिहिलं जातं चेंज इंटू एक्सक्लामेटरी सेंटेन्स, किंवा अनादर सजेस्ट इन्स्ट्रक्शन्स कशा प्रकारे विचारल्या जातं? बिगिन युअर सेंटेन्स विथ काय असेल, व्हॉट किंवा हाऊ, अशा प्रकारची इन्स्ट्रक्शन आपल्याला विचारली जाते परीक्षेमध्ये. दोन्ही येतात. मग आपल्याला अशा वेळेस ॲसर्टिव्ह विधानार्थी वाक्याचं रूपांतर एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये करायचं आहे. आता हे करत असताना कशा पद्धतीने केल्या जातं? हाऊ टू कन्वर्ट ॲसर्टिव्ह सेंटेन्स इंटू एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. ओके, त्याचे काही रूल्स आहेत. त्यातलं पहिलं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स ओळखता आलं आहे तुम्हाला. आता त्याचं कन्व्हर्जन एक्सक्लामेटरीमध्ये करायचं आहे. फर्स्ट रूल, बिगिन युअर सेंटेन्स विथ व्हॉट ऑर हाऊ. तुमचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स व्हॉट किंवा हाऊ या दोन्हीपैकी एका शब्दाने सुरू करायचं. बिगिन विथ व्हॉट ऑर हाऊ. क्लिअर? आता व्हॉट केव्हा वापरायचं आणि हाऊ केव्हा वापरायचं? ओके. सेकंड रूल, इफ a or an article used before
ॲडजेक्टिव्ह. जर दिलेल्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह जे वापरलेलं आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी अ किंवा ॲन या दोन्हीपैकी एक जर आर्टिकल आलेलं असेल, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे दिलेल्या वाक्यात जर अ किंवा ॲन दोन्हीपैकी एक आर्टिकल हे ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी जर वापरलेलं असेल तर काय करायचं आहे, यूज वॉट. तुमचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स वॉटने सुरू करायचं. आणि जर अ किंवा ॲन वापरलेलं नसेल तर तुमच्या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊने करायची. ओके. जेव्हा नाम वापरलेलं असतं दिलेल्या वाक्यामध्ये, नाऊन वापरलेलं असतं मोस्ट ऑफ द टाईम, त्यावेळेस त्या सेंटेन्सचं एक्सक्लामेटरी करत असताना हाऊ याचा वापर केलेला असतो. क्लिअर जातो. डायरेक्ट जर नाऊन आलेलं असेल आणि ते जर विथ ॲडजेक्टिव्ह आलेलं असेल तर वॉटने. परंतु यापेक्षा सोप्या भाषेत काय असेल तर अ किंवा ॲन याचा वापर जर वाक्यात असेल तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स वॉटने सुरू करायचं, अ ॲन नसेल तर हाऊने करायचं. चला थर्ड वन. आता दिलेल्या वाक्यामध्ये असे काही इंटेन्सिटी दर्शविणारे शब्द असतात जे की आपण एक्सक्लामेटरी करत असताना ते वाक्यच आणि एक्सक्लामेशन मार्क हे इंटेन्सिटीसाठी वापरल्या जातात. अशा वेळेस थर्ड रूल काय सांगतोय, रिमूव्ह द वर्ड सच ॲज. जर विधानार्थी वाक्यामध्ये इंटेन्सिटी दर्शविणारे, तीव्रता दर्शविणारे शब्द जर वापरलेले असतील तर ते रिमूव्ह करायचे, काढून टाकायचे. असे कोणते शब्द आहेत की जे इंटेन्सिटी दर्शवितात? पहा, व्हेरी, सो, ग्रेट, एक्सिडिंगली, एक्स्ट्रीमली, इंडीड, ट्रेमेंडस. ऑल दीज आर वर्ड शोईंग इंटेन्सिटी. इंटेन्सिटी दाखवतात, तीव्रता दाखवणारे शब्द. तर हे वाक्य विधानार्थी वाक्याचं एक्सक्लामेटरी वाक्यात रूपांतर करत असताना ते काढून टाकावे लागतात. रिमूव्ह इट. ओके. आता चौथा रूल काय सांगतो, यूज एक्सक्लामेटरी मार्क ॲट द एंड. दिलेल्या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह तुम्हाला द्यायचं इन्स्टेड ऑफ फुल स्टॉप. फुल स्टॉपच्या ऐवजी उद्गारार्थी चिन्ह. जर तुम्ही उद्गारार्थी चिन्ह नाही वापरलं तर तुमचं अर्धा मार्क कमी झाला म्हणून समजायचं. ते मस्ट आहे. आणि डब्ल्यू आणि हाऊने वाक्य सुरू करताना डब्ल्यू आणि एच हे कॅपिटल आलं पाहिजे. ओके. आता पाचवा रूल्स काय सांगतोय, सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब्स ऑफ द ॲसरेटिव्ह सेंटेन्स यूज्ड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. विधानार्थी वाक्यात येणारा सब्जेक्ट आणि वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या शेवटी वापरले जातात. म्हणजे व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब, जर हेल्पिंग व्हर्ब असेल तर ते, आणि जर व्हर्ब असेल तर ते, हे वाक्याच्या उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी वापरले जातं आणि सगळ्यात शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. इज दॅट क्लिअर? आता काय करूया, याचं स्ट्रक्चर पाहूया. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ exclamatory sentence? Exclamatory sentence begins with what or how. वॉटने किंवा हाऊने सुरू होतं. मग वॉट कधी घ्यायचं, हाऊ कधी घ्यायचं आपण डिस्कस केलेलं आहे. देन ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, त्या दिलेल्या वाक्यातला जो काही ऑब्जेक्ट असेल तो पार्ट वॉट आणि हाऊच्या नंतर. देन सब्जेक्ट करता, आणि शेवटी काय येतं, हेल्पिंग व्हर्ब किंवा मेन व्हर्ब. हे लक्षातच ठेवायचं. सब्जेक्ट, हेल्पिंग व्हर्ब, मेन व्हर्ब ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, आणि सेंटेन्स एंड्स विथ एक्सक्लामेशन मार्क. क्लिअर झालं? आता एक्झाम्पल पाहूया. इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क, फुल स्टॉप. इट
सब्जेक्ट आहे वॉज हेल्पिंग वर्ब आहे, बाकी रिमेनिंग ऑब्जेक्ट आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. याचं कन्व्हर्जन करायचं आहे एक्सक्लामेटरीमध्ये. आता मी सांगितलेल्या रूल्सप्रमाणे दिलेल्या वाक्यात हे आर्टिकल वापरलेलं आहे, वंडरफुल. ओके, आता काय करायचं, आलं की एक्सक्लामेटरी सेंटेन्स वॉटने सुरुवात करायची. वॉट, जसंच्या तसं, ठीक आहे नाही, वंडरफुल. आता वॉटच्या नंतर ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, मग ऑब्जेक्ट काय, अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. वॉट अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. याचा सब्जेक्ट काय, इट. हेल्पिंग वर्ब काय, वॉज. इट वॉज. एक्सक्लामेटरी मार्क. गॉट इट. चला सेकंड, वी हॅव बीन हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. आता या वाक्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की याच्यामध्ये आणि ॲन या दोन्हीपैकी एकही आर्टिकल आलेलं नाही. अशा वेळेस एक्सक्लामेटरी सेंटेन्स हाऊने सुरू करायचं. हाऊ, देन ऑब्जेक्ट, हाऊ हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. क्लिअर झालं. आणि सब्जेक्ट काय, वी हॅव बीन, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब. ओके, वी हॅव बीन, एक्सक्लामेटरी मार्क. गॉट इट. चला थर्ड वन, शी वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. ओके, आता याच्यामध्ये शी वॉज अ व्हेरी आलंय, व्हेरी, म्हणजे वॉट, आणि व्हेरी हे इंटेन्सिफाय करणार आहे, ते रिमूव्ह करायचं. व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर शी वॉज, एक्सक्लामेटरी मार्क. ओके, चला लास्ट स्लाइड पाहूया. फ्यू मोर एक्झाम्पल्स. The forest was very beautiful in early summer. The forest was very beautiful in early summer. याच्यामध्ये पण अँड वापरलेलं नाही, म्हणून एक्सक्लामेटरी सेंटेन्स सुरू होईल हाऊने. हाऊ ऑब्जेक्ट, ब्युटिफुल इन अर्ली, व्हेरी रिमूव्ह होईल जाईल. हाऊ ब्युटिफुल इन अर्ली समर द फॉरेस्ट वॉज, एक्सक्लामेटरी मार्क. लास्ट वन, total effect of various colors is very amazing. In this sentence also no article or an is used, so begin your exclamatory sentence with how, then object amazing. How amazing, object नंतर subject, total effects of various colors, आणि helping verb is, exclamatory mark. Is that clear? फक्त याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंज होत आहेत. ॲसर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट होत आहेत. कुठल्याही प्रकारचा टेन्स चेंज होत नाही. फक्त काय चेंज होते, तर त्या दिलेल्या वाक्याची रचना. इज दॅट क्लिअर? दिस इज ऑल अबाउट द चेंजिंग ॲसर्टिव्ह सेंटेन्स इन टू एक्सक्लामेटरी सेंटेन्स. होप you all of you understood the rules, and you have to learn to apply these rules and solve as many as possible examples as practice. Okay, thank you very much.